आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ॲडव्होकेट भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अमरावतीमधील सामाजिक कार्यकर्ते हर्षद अली यांनी 5 एप्रिल रोजी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या पक्षांना पूर्वी मिळणाऱ्या कमी मतांच्या तुलनेत 2024च्या विधानसभा निवडणुकीत आझाद समाज पार्टीच्या उमेदवाराला अमरावतीमधील मुस्लिम बहुल परिसरातून मिळालेली 54,000 मते परिवर्तनाचे संकेत देत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. खासदार चंद्रशेखर आझाद हे दलित, शोषित, पीडित, आदिवासी आणि मुस्लिम समाजासाठी संसदेत आणि रस्त्यावर उतरून लढणारे एकमेव नेते आहेत, अशी भावना व्यक्त करत हर्षद अली यांनी पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला. हर्षद अली हे आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षात नसले तरी आंबेडकरी चळवळीत ते सक्रिय आहेत. त्यांच्या या प्रवेशामुळे अमरावती शहरात आझाद समाज पार्टीला मोठे बळ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा प्रवेश सुदाम बोरकर यांच्या उपस्थितीत पार पडला असून यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. मेरा नाम मनीष मैं आज़ाद समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश का अध्यक्ष हूँ। आज यहाँ पर जो मराठी पत्रकार भवन में जो पत्रकार परिषद जो आयोजित की है, उसके प्रमुख कारण ऐसा है कि हमारा आज यहाँ पर जो अम्बेडकरी चळवळ में बहुत बड़ा नाम है, जो सुदाम बोरकर, उनका भी प्रवेश हुआ। उसके बाद में मुस्लिम समाज में भी जो नाम है बड़ा नाम है हर्षद भाई अली, इनके साथ इनका पक्ष प्रवेश हुआ। साथ ही में आज हमारा रेस्ट हाउस में सैकड़ों कार्यकर्ताओं के साथ में पक्ष प्रवेश है। वहाँ पे भी हमारा पक्ष प्रवेश है और आने वाले दिनों में हम हमारा जो आज़ाद समाज पार्टी का विस्तार है, जो विस्तार है आज़ाद समाज पार्टी का, ये गांव-गांव में और घर-घर में कैसा पहुंचेगा, इसके लिए हम आज यहाँ पर पहुंचा। जय हिंद, जय हिंद। अशोक भाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।